झी 24 तास एक पाऊल पुढे. वस्त्यावरचे बैल सगळे रंगवले की मग प्रत्येक जण आपापली बैल घेऊन गावात यायचं. मारुतीच्या देवळाला 4 फेऱ्या माराव्या लागायच्या. नंतर मग महादेवाचं मंदिर, तिथे फेऱ्या मारायच्या आणि मग परत बैलांना घेऊन घरी यायचं. आणि मग त्या ठिकाणी कोणाची बैल जास्त चांगली सजली होती त्यालाही गावातली जुनी मंडळी बक्षीस ठेवायची. बक्षीस तर काय 10 रुपये 11 रुपये असं त्या काळातही असायचं. आणि त्यावेळेला जर पाहिलं आम्ही आमच्या गावामध्ये तर संध्याकाळी 4च्या पुढे सगळ्या बैलाच्या घुंगरांचे आवाज, ती सगळी माणसांच्या पेक्षा बैलांचीच गर्दी चाललेली. आणि असं एक मोठं आनंदाचं असं सुंदर असं गावातलं वाण, सगळं गाव मारुतीच्या देवळाभोवती जमा व्हायचं बैल पाहण्यासाठी. कोणाचा बैल कसा आहे, कोणाचा बैल कसा आहे. आणि मग घरी आलं की ती बैलाला परत उन्हाची पोळी घाऊ घालावं लागतं, घालायची घरातली गृहलक्ष्मी. जो सालगडी असतो त्याला ओवाळलं जायचं, बैलाला ओवाळलं जायचं. असं तो पोळ्याचा सण त्या काळामध्ये साजरा होत होता. मग दिवाळी यायची. मग दिवाळीच्या वेळेला सगळे घरं सारवावं लागायची. सिमेंट कॉन्क्रीटची घरच नव्हती, सगळी मातीची घरं, धाब्याची घरं. मग 8-8, 10 दिवस, 15-15 दिवस आधी घरातल्या स्त्रिया सगळं त्या पोचाऱ्यांनी सगळ्या त्या भिंती सारवून घ्यायच्या. घरातलं सगळं सामान सुमान काढायचं, नदीवरती घेऊन जायचं धुवायला. सगळे जुने कपडे धुवून आणायचे. आणि त्याच्यानंतर मग सणाचं करंजा तयार करणं, लाडू तयार करणं, शंकरपाळे तयार करणं घरच्या पुरते. आम्ही त्यावेळेला छोटी छोटी मुलं मदत करत असू. हे दिवाळीचं. पण फटाकडे हा त्यावेळेला आमचं लहान मुलांना फटाकडे खूप आनंदाचा प्रश्न होता. त्या काळात पैसा हा दिसतच नव्हता. मला आज आठवतं की फटाकडे आणायचे म्हणजे आम्हाला मोठा आनंद वाटायचा. आम्ही गावात जायचो फटाकडे आणायला. तर लवंगी फटाकडे होते त्यावेळेला. लवंगी फटाकड्याची मला आणि माझ्या भावाला एक लट बॉक्स, नंतर काड्याच्या पिटीचे एक हिरवी काडी गुलाची आणि एक तांबडी काडी, त्यांची एक बॉक्स एवढं. आणि टिकल्या, त्या टिकल्या दगडावर वाजवायच्या. एवढं असे 10, 12, 15 रुपयाची छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होता. आनंद होता, खूप आनंद होता. इतका आनंद होता त्या गोष्टी. फटाकडे आम्ही एकमेकांचे चोरायचो मुलं किंवा लपून ठेवायचो. ते लपण्याची जागा आम्ही शोधत राहायचो. हा खूप आनंद असा त्या काळामध्ये होता. मग संक्रांतीचा सण यायचा. असे जे सणवार होते ग्रामीण भागातले, हे सणवार असे एकमेकाला बांधून ठेवणारे होते. ग्रामीण संस्कृतीमध्ये मोठं कुटुंबाला बांधून ठेवणारे, गावातील सगळ्या जाती धर्माला बांधून ठेवणारे. त्यावेळी जातपात होती. असं जातीपातीचं असं मोठं अवडंबर मात्र बांधवलं जात नव्हतं. राजकारण नव्हतं त्याच्यावर. नाही, त्याच्यावर तर राजकारण तर अजिबातच नाही. जातीपातीचं जरी बाकी भाग असले तरी सगळे एकमेकाला मदत करणारीच माणसं होती. म्हणजे 12 बलुतेदारी जी आपण म्हणतो की संक्रांतीच्या सणाला कुंभारीण यायची मडके घेऊन, ती द्यायची, मडके वाटायची. नंतर दिवाळीच्या सणाला गावातली दलित महिला यायची, ती किरसुनी घेऊन यायची. असं एकमेकाचे सगळे संबंध असे होते. त्यावेळेला जातीपातीचा आणि याचा असा प्रश्न नव्हता. विखार नव्हता जातीपातींमध्ये. तो विखार मला नाही दिसला कधी, अजिबात नव्हताच विखार. एक धरून ठेवणं होतं एक प्रकारचं. तुम्ही आत्ताच्या काळातलं पण हे जे सगळे सणवार आहेत तेही या सोनई गावात किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बघता प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यातही कमर्शियलायझेशन आलंय, त्याच्यातही शहरीकरण आलेलं आहे. हो, आलेलं आहे. काय आत्ताचं चित्र असतं, कसं असतो पोळा, कशी असते दिवाळी? तर पोळ्याचा जर मी पोळ्या सणाचा विचार केला तर गेल्या 25-30 वर्षामध्ये बैल हे संपत आलेले हळूहळू. कारण आता ट्रॅक्टर्स आले, इलेक्ट्रिक मोटर्स आले, त्याची गरजही कमी झाली. गरज कमी झाल्यामुळे आज बैल पाळणं किंवा पोसणं हे काही साधं काम राहिलेलं आहे. दुष्काळ पडत गेले. दुष्काळामुळे अनेक जनावरं मिळली. आणि या सगळ्यातनं आता उदाहरण जर माझं सांगायचं झालं तर ते पूर्वीचं तर बैल फार मोठ्या प्रमाणात वगैरे असं काही नाही. गेल्या 2 वर्षापासून माझ्याच घरात बैल नाही.
2 वर्षापूर्वी मी नगरवरनं माझ्या घरी आलो पोळ्या सणासाठी, तर बैल विकलेले होते. मग आम्हाला त्या मातीच्या बैलाची पूजा करावी लागली. म्हणजे काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी या जात असतात, त्या मान्य केल्या पाहिजेत. म्हणजे पोळ्याचं स्वरूप गेलं, पंचमीचं स्वरूप आता कोणी फार नाग पुजायला चला, वारुळाला पुजायला जातात महिला वगैरे, ते चित्र दिसत नाही. दिवाळी ही फक्त त्या घरापुरती. काय नेमकं हरवलं यशवंतराव? हरवलं जे आहे असं मला वाटतं की हे जे सगळं नवीन हा बदलाचा झपाटा आलेला, जो प्रचंड वेग आहे, हा वेग इतका जबरदस्त आहे की त्याच्यातनं हळूहळू काही गोष्टी या नष्ट होत चालल्यात, जे आपल्या लक्षात पण येत नाहीत. आणि आल्या तरी त्याच्याकडे बघत राहण्यापासून दुसरा पर्याय पण आपल्याला दिसत नाही. तसं आलेलं हे सगळं जागतिकीकरण, त्यातनं आलेल्या सगळ्या सुविधा, भौतिक सुविधा, टीव्ही आलाय, इलेक्ट्रॉनिक मीडिया आलाय, बाकी सगळं हे सगळं जे आलेलं आहे, करमणुकीची साधनं त्यातनं सगळी आलेली आहे. त्यामुळे ही सगळं पूर्वीचं ही साधनं जाऊन नव्या पद्धतीनं आता सगळं सुरू झालेलं आहे. आता दांडिया हा आमच्या गावात कधीच नसायचा पूर्वी. आता दांडिया ते यात्रेच्या वेळेला किंवा दांडिया त्याच्या वेळेला धावत्या दिव्यांची रोषणाई, हे सगळं आता इथे आलं. हो, इथे आलेलं आहे. धावत्या दिव्यांची रोषणाई काय, दांडिया काय, त्यासाठी कमर्शियल प्रायोजक मागून ते सण साजरे करणं काय, म्हणजे सणांचे इव्हेंट झाले. आता इव्हेंट झाले, आता इव्हेंट झाले. आता तो जो होता मूळ भाविक होते त्यांचे ग्राहक बनले. ग्राहक अशा प्रकारचे एक वातावरण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.